नमस्कार, मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। श्री गणेशाय नमः। शिवचरणी प्रार्थना। मी तुम्हाला एक रेसिपी दाखवत आहे। पुऱ्या। इथे 1 ग्लास रवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर, थोडं बारीक करून खोबरं घेतलेलं आहे, खसखस भाजून बारीक करून घेतली, विलायची, थोडं मीठ, मैदा घेतला अर्धी वाटी, 1 वाटी रवा घेतला आहे भिजवण्यासाठी आणि त्यासाठी आपण कच्चं दूध वापरणार आहोत। अर्धी वाटी गाईचं तूप घेतलेलं आहे। आपण मोहन घालणार आहोत 2 मोठे चमचे यातलं आणि पाणी साखर भिजवण्यासाठी। आता आपण पुऱ्याचा रवा भाजून घेणार, त्यासाठी तूप घातलं थोडं आणि आता रवा टाकणार आहोत भाजायला। भाजून घेऊ आता आपण तो रवा। खमंग भाजून झालाय आपला रवा छान। हे बघा, आपण त्याच्यामध्ये मिसळून घेऊ आता खोबरं, खसखस आणि विलायची कालवून घेऊ। आता हे आपण मिक्स करून घेऊ आपण त्याच्यामध्ये। आता आपण ही साखर भिजू घालायची आहे, थोडं पाणी घालायचं, साखर ओली होईल एवढ्यात। साखर विरघळून घ्यायची या चमच्याने आणि नंतर मग या रव्यामध्ये टाकून कालवायला टाकायची ती। आता आपली साखर विरघळून झाली आहे, थोडी साखर राहिली, ती छान पुऱ्यामध्ये दाताखाली येते छान मस्त। आता हा रवा आपण भिजवून घेऊ, हे साखरेचं पाणी केलं आहे ना आपण, ते कालवून घेऊ। आपला रवा साखर घालून मिसळून झालेला आहे आणि याच्या मी पुऱ्या पण दाखवणार आहे तुम्हाला आणि आपला मोदक पण दाखवणार आहे। मोदकाचा मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आणि हे 10-12 तास आपण भिजू देणार आहे, झाकून ठेवायचं, मस्त फुलून येतो मग रवा। मी पुऱ्याचा रवा भिजवणार आहे, त्याच्यासाठी कच्चं दूध घेतलेलं आहे, पहिले व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आता तूप मोहनसाठी गरम करून घेते। आता आपण गरम करायला ठेवलेलं आहे तूप मोहनसाठी। हे सगळं आपण एकत्र करून घेतलं, रवा, मैदा आणि मीठ घालून। आता मोहन घालू आपण त्याच्यावर आणि कालवून घेऊ। हे बघा, आपलं मिक्स करून झालेलं आहे, मुटकुळा होतो बघा असं। आपण दुधामध्ये थोडं दूध टाकून आता आपण भिजवून घेऊ हा रवा, मैदा। हे बघा, आपला उंडा मळून झालेला आहे असा छान, आणि एवढं दूध नाही लागलं त्याला, अर्ध फुलपात्रच लागलेलं आहे। आता आपण याला झाकून ठेवू। आपण आता या उंड्याला झाकून ठेवू कपड्याने 4-5 तास, नंतर करायला घेऊ मग पुऱ्या। लाट्या करून घेतलेल्या आहे आपण, आता लाटून घेऊ आपण त्या सगळ्या लाट्या। आपल्या पात्या लाटून झालेल्या आहे, 4 पात्या केल्या, कारण वरूनही कवर करावं लागतं त्याला। आता भरून घ्यायच्या त्या। आता त्याला आपण दूध लावून घेऊ आणि कवर करू। आता फिरकीने काठाने फिरवायची आहे अशी। हे भरून झाले आपले तयार पुऱ्या। मी आता सगळ्या करून घेते। इथे आपण गाईचं तूप घेतलेलं आहे तळायला, गरम झाले की आपण तळून घेऊ। झाकून ठेवलेल्या होत्या पुऱ्या, कसे बबल्स आले त्याच्यावर छान।
गौराईचा सण येतोय आता. झालेली आहे आपली पुरी. तयार झाल्या आपल्या पुऱ्या पारंपरिक पद्धतीच्या, खमंग खुसखुशीत. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.